चला तर आज आपण अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत. पहा, वाक्य प्रकार. प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे. पहा आणि संभाव्य प्रश्न आहेत. पहा, प्रश्न आहे नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात. आणि जर तुम्हाला उत्तर येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करायचे आहेत आणि चेक करायचे आहेत. पहा, पर्याय 1 स्वार्थी वाक्य, पर्याय 2 करणरूपी वाक्य, पर्याय 3 अकरणरूपी वाक्य, पर्याय 4 विद्यार्थी वाक्य. आणि नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात? अकरणरूपी वाक्य असे म्हणतात. पहा, पुढील प्रश्न आहे, मित्राच्या भेटीमुळे कृष्णाला आनंद झाला. वरील वाक्याचा प्रकार सांगा. पर्याय 1 विधानार्थी वाक्य, पर्याय 2 उद्गारार्थी वाक्य, पर्याय 3 प्रश्नार्थी वाक्य, पर्याय 4 संकेतार्थी वाक्य. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे मग? पर्याय क्रमांक 1 विधानार्थी वाक्य आहे. पहा, हे पुढील प्रश्न आहे. पहा, करणरूपी वाक्य ओळखा. पुढील पर्यायातील काय ओळखायचं आहे? तर करणरूपी वाक्य ओळखायचं आहे. पर्याय 1 तुषार अभ्यास करतो, पर्याय 2 तुषारने अभ्यास का करावा, पर्याय 3 तुषार अभ्यास करीत नाही, पर्याय 4 तुषार अभ्यास करतो का. आणि तुम्ही उत्तर टाईप करायचं आहे आणि नंतर चेक करायचं आहे. पहा, आणि बरोबर उत्तर आहे तुषार अभ्यास करतो, पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न आहे. पहा, खालील पर्यायी उत्तरातील उद्गारवाचक वाक्य कोणते? पर्याय 1 कुणी कोडे माझे उकलील का, पर्याय 2 अपमान केल्यास कुणाला राग येत नाही, पर्याय 3 आज गाडीत काय गर्दी, पर्याय 4 500 रुपये देखील किती मोठी रक्कम आहे. आणि उत्तर टाईप करा आणि चेक करा. बरोबर उत्तर आहे. पहा, पर्याय क्रमांक 3 आज गाडीत काय गर्दी. पुढील प्रश्न आहे. पहा, अकरणरूपी वाक्य म्हणजे कोणत्या प्रकारची वाक्य? पर्याय 1 नकारार्थी वाक्य, पर्याय 2 स्वार्थी वाक्य, पर्याय 3 आज्ञार्थी वाक्य, पर्याय 4 होकारार्थी वाक्य. आणि अकरणरूपी म्हणजेच नकारार्थी वाक्य असतात. पहा, पुढील प्रश्न आहे, खालील वाक्यातील नकारार्थी वाक्य कोणते? पर्याय 1 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे, पर्याय 2 1000 रुपये ही मोठी रक्कम नाही का, पर्याय 3 1000 रुपये ही काही लहान रक्कम नव्हे, पर्याय 4 अरे वा 1000 रुपये ही मोठीच रक्कम म्हणायची. नकारार्थी वाक्य कोणतं आहे मग? पर्याय क्रमांक 3 1000 रुपये ही काही लहान रक्कम नव्हे. प्रश्न आहे, गाय गोठ्यात हंबरते हे विधान कोणत्या प्रकारातील आहे? पर्याय 1 विधानार्थी वाक्य, पर्याय 2 प्रश्नार्थी वाक्य, पर्याय 3 नकारार्थी वाक्य, पर्याय 4 आज्ञार्थी वाक्य. आणि उत्तर आहे विधानार्थी वाक्य आहे. पहा, हे प्रश्न, पर्यायी उत्तरातील नकारार्थी वाक्य ओळखा. पर्याय 1 एकादशीची गर्दी फार मोठी असते, पर्याय 2 एकादशीची गर्दी ही लहान सहान नव्हे, पर्याय 3 एकादशीची गर्दी केवढी आहे ही, पर्याय 4 एकादशीची केवढी आहे नाही गर्दी. नकारार्थी वाक्य ओळखायचं आहे. पहा, आणि बरोबर उत्तर आहे. पहा, पर्याय क्रमांक 2 एकादशीची गर्दी ही लहान सहान नव्हे. पुढील प्रश्न आहे. पहा, प्रश्न नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य होकारार्थी असते. यावरून खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? पर्याय 1 नापास झाल्यावर कुणाला वाईट वाटणार नाही, पर्याय 2 नापास झाल्यावर प्रत्येकाला वाईट वाटते, पर्याय 3 नापास झाल्यावर प्रत्येकाला वाईट वाटणार नाही, पर्याय 4 नापास झाल्यावर प्रत्येकाला वाईट वाटेलच असे नाही. आणि बरोबर उत्तर काय आहे मग याचं?
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नापास झाल्यावर प्रत्येकाला वाईट वाटते. प्रश्न आहे पहा, माझे वडील आज परगावी गेले. हे कोणत्या वाक्यप्रकाराचे उदाहरण आहे? पर्याय 1 प्रश्नार्थी वाक्य, पर्याय 2 होकारार्थी वाक्य, पर्याय 3 विधानार्थी वाक्य, पर्याय 4 उद्गारार्थी वाक्य. आणि माझे वडील आज परगावी गेले हे कशा प्रकारचं वाक्य आहे? मग विधानार्थी वाक्य आहे पहा.